दरम्यान 2 दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या नेत्यांची देवगिरीवर बैठक देखील झालेली होती आणि या बैठकीमध्ये भुजबळ आणि तटकरेंमध्ये जुंपल्याची चर्चा होती। मात्र आजच्या बैठकीनंतर भुजबळांनी या वादावर भाष्य करताना हम साथ साथ है म्हणत वाद झाल्याची जी चर्चा आहे ती फेटाळून लावली आहे। हा वितंडवाद जो आहे काय झाला असं पसरवण्याचं काम पवित्र काम आपण लोकांनी केलेले आहात। असा काही वितंडवाद झालेला नाही। काय एक कोण जरा जास्त बोललं का तुम्ही म्हणता ए थांब 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 जरा आता लवकर आठव, तसंच असतं बाबा, त्याच्या पलीकडे काहीही नाही। पण आता आपण लोकांनी सांगितलं वितंडवाद, आता आपण बघा हम साथ साथ है। नमस्कार, मी प्रियांका लाठी। प्राइम टाइम या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे। बातमीपत्राच्या सुरुवातीला असं एक ब्रेकिंग न्यूज समोर येते आहे। विधान परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने 2 नाही तर 3 जागा लढवाव्या असा आग्रह पक्षातील नेत्यांनी सुनेत्रा पवारांकडे धरला अशी माहिती सूत्रांकडून मिळते। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची महत्त्वाची बैठक झाली। बैठकीमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सुनेत्रा पवारांकडे 3 जागा लढवाव्या असा आग्रह धरल्याची माहिती मिळते। विशेष म्हणजे परभणीमध्ये राष्ट्रवादीकडे मित्रपक्षांच्या तुलनेत अधिक संख्याबळ स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये असल्यामुळे परभणीची जागा शिवसेना किंवा भाजपला सोडू नये असा आग्रह नेत्यांनी सुनेत्रा पवारांकडे धरल्याची माहिती मिळते। दरम्यान या संदर्भामध्ये सुनेत्रा पवार उद्या मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची देखील माहिती समोर आली आहे। दरम्यान या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली, या बैठकीची इनसाइड स्टोरी काय आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। विधान परिषदेच्या 2 नको 3 जागांवर लढावं अशी चर्चा या बैठकीमध्ये झाली आहे। राष्ट्रवादीच्या नेत्यांचा सुनेत्रा पवारांकडे हा आग्रह होता की 2 नाही 3 जागांवर लढावं। परभणीची जागा राष्ट्रवादीलाच मिळावी असा देखील आग्रह या बैठकीमध्ये धरण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर परभणीमध्ये सर्वाधिक संख्याबळ राष्ट्रवादीकडे आहे असं देखील या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। परभणीची जागा भाजप शिवसेनेला सोडू नये कारण तिथे नगरपालिकांमध्ये सगळ्यात जास्त संख्याबळ हे राष्ट्रवादीकडे आहे आणि त्यामुळे ती जागा आपल्याकडेच असावी अशी मागणी या बैठकीमध्ये धरण्यात आलेली आहे। प्रत्येक जण आपापल्या पक्षाला जागा मिळवण्यासाठी आग्रही राहू शकतो, तो प्रत्येकाचा अधिकार आहे। स्वाभाविकपणाने कुठे शिवसेनेचा आग्रह राहू शकेल, कुठे भारतीय जनता पक्षाचा राहू शकेल, कुठे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राहू शकेल, पण अंतिमता निर्णय हे 3 नेते त्या ठिकाणी घेणार असल्यामुळे सन्मानपूर्वक जागा वाटप त्या ठिकाणी निश्चितपणे होईल। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला किती जागा हव्या आहेत या संदर्भातली मांडणी आमच्या अध्यक्ष सुनेत्रा बहिणींनी मुख्यमंत्र्यांच्याकडे दिलेली त्या ठिकाणी आहे। आम्हाला सर्वांनाच जाणीव आहे की 1 तारखेला अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे। उद्या अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे, रविवारी तर सुट्टीच आहे, त्यामुळे उद्या दुपारपर्यंत या संदर्भातला निर्णय होईल आणि मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला ज्या जागा येतील त्या ठिकाणी उमेदवार कोण होतील या संदर्भातली सुद्धा अंतिम घोषणा त्या जागा वाटपाच्या नंतर नक्कीच पक्षाकडनं केली जाईल।